नमस्कार. आपला 13वा दशक चाललाय आणि थोडा विषय म्हटलं तर तत्वज्ञानाचा असल्यामुळे जरा कळायला कठीण वाटतो. पण आता आपल्याला कळला. पहिला समास आपण आत्मा आणि आत्मा अनात्मा विवेक पाहिलं. आत्मा म्हणजे काय आणि उरलेल्या गोष्टी अनात्मा म्हणजे काय. त्याच्यानंतरच्या समासात आपण सार आणि असार पाहिलं. आज आपल्याला या सगळ्या विश्वाची निर्मिती, समर्थाने शब्द वापरला उभारणी, त्या सगळ्या विश्वाची निर्मिती कशी झाली ते पाहिजे आणि मग पुढल्या दोन्ही उरले नंतरच्या समासामध्ये त्या निर्मितीनंतर स्थिती आणि लय पण पाहायचंय. पण आजचा अगदी छोटा असणाऱ्या समासात या निर्मितीचं एवढं महत्व काय समर्थ सांगतात ते आपण समजून घेऊया. समासाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी हे जे आत्मज्ञानी संत ज्यांनी अशा प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या समोर काही विशेष मांडलेले आहे, त्यांची जी मतं आहेत ती आपण आधी समजून घेऊया. एक पहिलं मत ह्या आत्मज्ञानी संतांचं असं आहे की हे जे सगळं विश्व आहे, म्हणजे त्यांचा अनुभव आहे तसा, आणि म्हणून तो अनुभव ते आपल्याला सांगतात की या सगळ्या विश्वामध्ये आत बाहेर सगळीकडे एका परब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीये. आता हे तर अनेकदा आपल्याला सांगून झालेलं आहे. मी आता या विश्वाच्या उभारणीचा समास सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा संतांचं सांगणं काय आहे त्याची आठवण करून देणार आहे. ते का ते आपल्याला कळेल की आता हा बेस आपण ठेवायचा आहे. आपण पण सारखं लक्षात ठेवायचं आहे की या संबंध विश्वाच्या आत बाहेर परब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीये. आता असं म्हटलं की आपले सगळेच जे काही राग लोभ मद मत्सर असू देत किंवा आपल्या काळज्या शंका कुशंका काही असू दे, आत बाहेर जर सगळं परब्रह्मच भरलेलं आहे तर या सगळ्याला कुठे काही जागाच नाही आहे. या अर्थाने आपण विचार करून ठेवू की संत आपल्याला म्हणतात की परब्रह्माखेरीज दुसरं काही नाहीये. दुसरं संतांचं आपल्याला सांगणं आहे की आपल्या मानवी जीवनातल्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो त्या मन बुद्धी आणि आपली इंद्रिय यांच्या सहाय्याने करतो. म्हणजे एकंदर आपला मानवी जीवनाचा हा जो व्यापार आहे तो आपला मनबुद्धी इंद्रियांच्या सहाय्याने चालतो. मनात विचार येतात, आपली बुद्धी काहीतरी त्याच्यावर डिसिजन घेते, आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपण काम करतो. हे सगळं जरी आपण आपल्या मनबुद्धी इंद्रियांच्या वर म्हणत असलो तर या मन इंद्रिय बुद्धीचा व्यापार सुद्धा किंवा जगातल्या सगळ्या घडामोडी सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेनेच चालतात. असा दुसरा विचार संतांनी आपल्याला सांगून ठेवलाय. तोही आपण आज लक्षात ठेवणार. तरी त्याच्या बेसवरती आज आपण या समासाचा अभ्यास करणार आहोत. एक तर सगळीकडे परब्रह्म आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता असं सांगितलं की जे काही घडत असतं, म्हणजे आपण म्हणतो मी केलं किंवा माझ्या बुद्धीने माझ्याकडून करून घेतलं, अशा पद्धतीनं आपल्या मनबुद्धी इंद्रियांचे जे काही व्यापार चालतात आणि आपण करतो असं म्हणतो ते सुद्धा, आणि जगातल्या सगळ्या घडामोडी या सुद्धा या परमात्म्याच्या सत्तेनं चालतात. ती त्या व्यक्तीला तशी तशी गोष्ट करण्याची बुद्धी तो परमात्माच त्याला देतो. मग आपण चांगल्या वाईटाचा विचार आता नको करूया. सगळं जे काही चालतं ते परमात्म्याच्या सत्तेने चालतं. अशी दुसरी गोष्ट पण लक्षात ठेवूया. आणि आपल्या म्हणजे जसं पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतो, म्हणून आपण आपल्या देहाच्या उदाहरणाने समजून घेऊया की जसं आपण असं म्हणतो की मी पायाने चालते, हाताने काम करते, कानाने ऐकते, डोळ्यांनी बघते, असं आपण सगळं आपल्या इंद्रियांची ती शक्ती आपल्याला कळते. याचा अर्थ असा आहे की आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपण हे सगळं ज्ञान घेतो. पण आपण ज्या परमात्म्याचा विचार करतोय किंवा आपल्यामध्ये जो काही आत्मा आहे या आत्म्याला इंद्रिय नाही आहेत, म्हणजे त्याला इंद्रियांची गरजच नाही आहे. पण तो पायाशिवाय चालतो, हाताशिवाय काम करतो, डोळ्याशिवाय बघतो, कानाशिवाय ऐकतो. त्या आत्म्यालाच आपण ईश्वर म्हणतो. आता आपल्याला कळलं परब्रह्म परमात्मा ईश्वराबद्दलच्या 3 गोष्टी आपण पाहिल्या की जिकडे तिकडे तोच भरून आहे. जगामधल्या आपल्या असो तर जगा विश्वातल्या कुठल्याही गोष्टीबद्दलची जी काही घडामोड असते ती सगळी त्याच्याच सत्तेनं चालते. आणि आता तिसरी गोष्ट आपण पाहिलं की जे काही आपण करतोय आपल्या मनबुद्धी इंद्रियांच्या द्वारा असं आपण समजतो
किंवा दुसरा कोणी त्याच्या त्याच्या मनबुद्धी इंद्रियाने काही करतोय असं आपण म्हणतो, तसं काही नाही आहे. ती सगळी ईश्वराचीच करणी आहे. तो करतो, त्याला काही इंद्रिय नाही, त्याला मनबुद्धी इंद्रिय काही नाही आहे, त्याला त्याची गरजच नाही आहे, पण तोच सगळं करतो. अशा पद्धतीचा विचार आपण आधी लक्षात घ्यायचा आणि याच्या बेसवरती आजची ही उभारणी जी की आहे ती शिकण्याचा प्रयत्न करायचा. आता हा जो ईश्वर म्हटलं, परमात्मा म्हटलं, परब्रह्म म्हटलं, याच्या ठिकाणी निर्मितीचा संकल्प होतो. काहीतरी निर्माण व्हावं असं वाटतं. म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये काहीतरी करावं असा विचार येतो. अगदी आपण सगळ्या गृहिणी आहोत, काहीतरी पदार्थ करावा असं आपल्या मनात येतं की हो. ते जे मनात येणं आहे ते आपण असं म्हणूया की संकल्प करतो. मनात इच्छा झाली अमुक अमुक गोष्ट करायची आहे. आता ते जे काही करणं आहे त्या करण्यासाठीची जी नंतरची सगळी तयारी आहे ती खरी उभारणी. आज जो आपल्याला समास शिकायचं आहे की उभारणी निरूपण, जे काही करावं लागतं. मनातलं संकल्प नुसतंच आपलं म्हटलं गोळ करून ठेवता आता संक्रांत जवळ आली आहे असं म्हणण्याने काहीच होणार नाही आहे. ते जे काही मनात आलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते जे करणं आहे त्याला उभारणी म्हणायचं. इतकं खरं म्हणजे म्हटलं तर सोपा शब्द आहे, पण हा झाला आपल्या आपल्या व्यावहारिक ज्ञानापुरता. आपल्याला या विश्वाच्या उभारणीबद्दल विचार करायचा आहे. त्यामुळे ही विश्वाची उभारणी होताना सुद्धा काय झालं तर म्हणे मनात संकल्प आला. आता जसं मी म्हटलं की मनात संकल्प आला की गुळ करून ठेवूया गुळाच्या पोळीसाठी, म्हणजे मग केव्हाही मनात तुला तरी करता येतं, हा नुसता विचार आला. तसं ह्या विश्वनिर्मितीचा संकल्प मनात आला परमात्म्याच्या, आणि मग तो संकल्प प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यासाठी काय काय झालं. मग प्रत्यक्ष आपला जसा व्यवहारातला एखादा संकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्याला सगळी तजवीज करावी लागते. विविध प्रकारच्या वस्तू घ्याव्या लागतात, आणाव्या लागतात, त्या शोधाव्या लागतात, आपल्या मनासारख्या मिळवाव्या लागतात. हे जे सगळं आपण व्यवहारामध्ये करतो तसं भगवंताच्या या विश्वनिर्मितीचा जो काही संकल्प त्याच्या मनात आला त्या संकल्पाचा एकदा निर्णय झाला. आणि मग त्या संकल्पाची प्रत्यक्ष कृती होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या लागल्या. एक म्हणजे शुद्ध जाणीव आणि ह्या सगळ्या अष्टधा प्रकृती, ज्याला पंचमहाभूत आणि त्रिगुण आपण म्हणतो, की आपण आपल्या पुरतं विचार करू की सगळी साधन सामग्री, आपल्याला एखादी वस्तू तयार करायची असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ती आपण असं म्हणूया की ती अष्टधा प्रकृती. आणि मनामध्ये इच्छा, दोन्ही गोष्टी पाहिजेत. सगळी साधन सामग्री आहे पण करायचीच इच्छा नाही तर काहीच होणार नाही. करायची इच्छा पण आहे आणि साधन सामग्री पण आहे, तेव्हा काहीतरी निर्मिती होणार आहे. तर अशी ह्या विश्वाच्या निर्मितीसाठी या दोन गोष्टी लागल्या. आता त्याची नावं आपण सांगायला लागलो ना की मग आपण जरा अरे बापरे, शुद्ध जाणीव, अष्टधा प्रकृती, मग त्याच्यातून गुणक्षोभिणी, मग त्याच्यातून ओंकार, मग ओंकारातून पंचमहाभूत, पंचमहाभूतातून मग ह्या 84 लक्ष योनी आणि अशी संबंध विश्वाची निर्मिती. हे असं सगळं म्हटलं की मग बापरे काहीच कळलं नाही. पण आपण जर म्हटलं की काही नाही, ईश्वराने संकल्प केला या निर्मितीचा, ब्रह्मदेवाच्या मनात आलं आणि ब्रह्मदेवाने संकल्प केला. आणि तो संकल्प, कुठलीही गोष्ट संकल्प केल्यानंतर ती प्रत्यक्ष कृती करणं, इच्छा असणं आणि त्या सगळी साधनं असणं, या दोन्ही गोष्टी लागतात. तसं ती शुद्ध जाणीव त्याला झाली, आपण हे करावं अशी, आणि अष्टधा प्रकृतीच्या साह्यानं त्यांनी उभारणी केली. हा खरं म्हणजे त्यातला प्रमुख विचार. आणि मग पहिल्या जवळजवळ 13 ओव्यांमध्ये हे जग कसं निर्माण झालं याचं बद्दलचं वर्णन त्यांनी केलं आहे. की खरं म्हटलं तर ज्यांनी हे निर्माण केलं तो परब्रह्म कसा आहे, तर तो निश्चळ आहे. निश्चळ आहे, न हलणार आहे, तो काहीच करणारा नाही आहे. पण त्या निश्चळ परब्रह्मापासून मूळमाया, मूळमायेपासून गुणमाया, गुणमायेच्या नंतर ते त्रिगुण, सत्वरजतम, मग पंचमहाभूत, आणि या सगळ्यातून 84 लक्ष योनीचे जीव असे निर्माण झाले. ही अशी रचना सृष्टी निर्मात्याने केली असं आपण म्हणतो. आता हे एवढं सगळं असं काही मोठं पहिल्या 13 ओव्यात सांगितलंय म्हटलं आणि आपल्याला कळलं असं होणार नाही. मग आपण थोडासा विचार करूया की म्हणजे काय असेल. तर संकल्प करणं याचा अर्थ ती मनाची शक्ती असते. कुठलाही आपण एखादी गोष्ट मला करायची असं म्हणतो तर ती त्या माणसाच्या मनाच्या शक्तीवर अवलंबून आहे. एखाद्या माणसाबद्दल म्हणतो की तिला ना प्रचंड उत्साह, काय काय करत असते, म्हणजे तिच्याजवळची शक्ती अफाट आहे. आणि एखादी अगदीच अशी नैराश्यच असतं, काही करावं असं वाटत नाही, पण त्यांच्याकडनं काहीच होत नाही.
त्यामुळे संकल्प करणं, इच्छा असणं, काहीतरी करावंसं वाटणं ही मनाची शक्ती आहे. प्रत्येक ह्या आता पंचमहाभूताचा विचार केला तर त्याच्या त्याच्या ठिकाणी एक शक्ती आहे आणि ती सगळी पंचमहाभूत आपल्या ठिकाणी आहेत. म्हणजे विचार केला तर आकाश ज्याला म्हणतो त्याला आकाशाला व्यापून टाकण्याची शक्ती आहे. आता आपल्याबद्दल जे आकाश तत्व आहे त्याला सुद्धा व्यापून टाकण्याची शक्ती आहे की आपण जे काही करणार आहोत ते अगदी सर्वव्यापी, सगळ्यांना देऊया घेऊया सगळ्या अशा पद्धतीचं करण्याचं आहे. असं एक ते व्यापणं ज्याला म्हणतो ती शक्ती आपल्याजवळ आहे. वायू आपल्या पिंडामध्ये आणि वायूची शक्ती काय आहे तर वायूची गतीची शक्ती आहे. कुठली उभारणी करायची तर कृती करायला हवी ना, त्या कृतीला काहीतरी गती हवी तर ती वायूकडून आपल्याला गती मिळेल. काय त्या पंचमहाभूतांचं काम आहे कुठल्याही निर्मितीमध्ये, सृष्टी निर्मितीमध्ये आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण ते सृष्टी निर्मितीतलं समजून घेण्यापूर्वी आपण आपल्या व्यवहारातलं समजून घेऊ शकतो की कुठलीही निर्मिती करायची तर ती कृती करायची तर त्याला काहीतरी गती पाहिजे. ती गती आपल्या देहामध्ये असणाऱ्या या वायूकडून मिळते. अग्नीमध्ये जाळण्याची शक्ती आहे, पाण्यामध्ये विरघळण्याची शक्ती आहे, पृथ्वीमध्ये आधार देण्याची शक्ती आहे. असं या पंचमहाभूतांमध्ये त्यांची त्यांची जी शक्ती आहे तशी इच्छा करणं, संकल्प करणं, काहीतरी करावंसं वाटणं ही मनाची शक्ती आहे. आणि या विश्वाचा सगळा कारभार पाहिला तर विश्वाची निर्मिती करणं, विश्वाचा सांभाळ करणं म्हणजे निर्मिती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी करणं यासुद्धा सगळ्याला शक्ती लागतेच. आता ती परमात्म्याची शक्ती अफाट असल्यामुळे आपल्याला शक्ती लागते. आपल्या साध्या सुध्या गोष्टीला सुद्धा आपल्याला शक्ती लागते. तर या विश्वाची अफाट एवढी निर्मिती करताना शक्ती लागणारच. या विश्वाच्या निर्मितीमध्ये ज्या काही कल्पना आहेत, योजना आहेत, रचना आहेत, निरनिराळ्या विविध अशा प्रकारच्या गती आहेत, सगळं त्याचं अफाटच आहे. या सगळ्या निर्मितीच्या शक्तीला ब्रह्मदेव म्हणायचं. आणि या ब्रह्मदेवाने या सगळ्या सृष्टीची उभारणी केली आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे काय केलं तर त्यांनी एक क्रम सांगितला ब्रह्मदेवानी. त्यांचं म्हणणं असं आहे की हा सगळीकडे परमात्मा, त्याला ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, ईश्वर म्हणा, हा सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे सर्व खलु इदं ब्रह्म किंवा सर्व ब्रह्ममयम असं ते सगळं आहे. पण ते दिसत नाही आहे कारण ते सूक्ष्म आहे. आपल्या चर्मचक्षुनी काय आपल्याला अगदी भगवंत आपल्याला प्रसन्न झाला आणि अर्जुनासारखी दिव्य दृष्टी दिली तरी सगळीकडलं ब्रह्म आणि सूक्ष्मात असणारं ते ब्रह्म आपल्याला दिसेल असं नाही. तर आपण समजून घेऊया की सगळीकडे ते ब्रह्म भरलेलं आहे, ते सूक्ष्म आहे. आणि म्हणून मग ते सगळीकडेच जर भरलेलं आहे तर ते सगळ्यापासून म्हणजे आकाशापासून विशाल आहे, सगळे असं अफाटच आहे सगळं. त्याची काही मोजणी आपल्याला करता येणारच नाही. असं ते निष्ठा निर्विकार ब्रह्म आणि ईश्वराने या ब्रह्मदेवाचा संकल्प केलाय. तर या संकल्प करणाऱ्या या ब्रह्मदेवाला त्यांनी ठरवलं की अशी उभारणी करायची, निर्मिती करायची आणि ह्याच्यातूनच करायची. जिकडे तिकडे ब्रह्मच आहे म्हणजे ब्रह्मातूनच होणार. आणि म्हणून त्यांनी जसा सूर्य उगवतो त्याला आदि नारायण म्हटलं तसं या ब्रह्मदेवाने निर्मिती केली म्हणून याला सुद्धा आदि नारायण असा शब्द वापरलाय. आपल्या समासात तो आलाय. तर आदि नारायण का म्हटलं तर जसं सूर्य म्हणजे सृष्टीची सकाळ प्रभात झाली, सूर्य उगवतो असं आपण म्हणतो, तसं सृष्टीची निर्मिती करायची तर त्याला त्यांनी आदिनारायण असं म्हटलं. मूळ माया, जगदीश्वर किंवा षडगुणेश्वर निरनिराळी नावं या भगवंताला दिलेली आहेतच. त्याच्याशिवाय गुणक्षोभिणी म्हटलं. गुणक्षोभिणीमध्ये तिन्ही गोष्टी आल्या, सत्वरजतम जे पुढे आपण त्रिगुण म्हणून ज्याचा उल्लेख करणार आहोत ती गुणक्षोभिणी. आणि ह्या अशा सगळ्या मांडणीतून ही सृष्टीची निर्मिती व्हायला लागली. आपण अगदी सोपं बघायला गेलो तर आपण नेहमी जे हे करतो की ओंकार हे मूळ, अ म आणि मात्रा आणि त्याच्यातून विस्तार वाढत वाढत गेला आणि मग त्याची निर्मिती झाली असं म्हणतो. दुसरं आपण उदाहरण घेतो नेहमी की एखाद्या वनस्पतीच्या बीजाचं, की समजा अगदी एवढीशी ती बी ती समजा आपण जमिनीत लावली तर त्याला मग अंकुर फुटतो, हळूहळू हळूहळू छोटंसं रोप येतं, वाढतं. आता त्याच्यामध्ये असणारं जे काही मूळ आहे ते मूळ बीज, त्या बीजामध्ये असणारी जी शक्ती ती ईश्वराची शक्ती आहे. त्याच्या जोडीला आपण माती आहे, पाणी आहे, हवा आहे, उजेड आहे, आपण घेत असलेली काळजी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अष्टधा प्रकृती म्हणून म्हणूया. आणि या दोन्ही मिळून त्या बीजाचं रूपांतर त्या रोपामध्ये आणि पुढे वृक्षामध्ये होणार आहे. असं ह्या सृष्टीची निर्मिती आहे.
संकल्प म्हणजे ईश्वराची ती इच्छा किंवा ईश्वराने संकल्प सोडला म्हणून ते बीज, आणि त्या बीजातून या सगळ्या अष्टधा प्रकृतीच्या सहाय्यानं या सगळ्या सृष्टीची निर्मिती, अशा प्रकारचा विचार करताय. आता अंतरात्मा म्हणजे काय तर या पंचमहाभूतांच्या निर्मितीबद्दल आकाश, मग आकाशात वायू, वायूतून तेज, वायूमध्ये सुद्धा दोन्ही प्रकार हे आपण पूर्वी पाहिलं आहे की असं एकमेकांवर वारा घासला गेला की त्याच्यातून अग्निपेट घेतो, घर्षणाने अग्निपेट घेतो. अगदी आकाशात सुद्धा सूर्यबिंब प्रगटतं तर म्हणजे घर्षणाने सूर्यबिंब प्रगटतं. समजा थंड वारा वाहत असेल तर थंड वारा वाहत तर त्याच्यातून त्या घर्षणाने पाणी निर्माण होतं. म्हणजे उष्णता किंवा पाणी हे निर्माण होण्यासाठी घर्षण व्हावं लागतं. त्याच्यातून होतं बरं पुढे ते पाणी खिसतं, त्याच्यातून मग पृथ्वी निर्माण होते. असं प्रत्येकातून प्रत्येक एक एक गोष्टी निर्माण होतात. आणि या पृथ्वीच्या पोटामध्ये अनंत बीज आहेत, आपोआपच आहेत ती. आता काही बीज आपण प्रत्यक्ष कृतीने लावतो आणि त्याचं रूपांतर रूपात होतं, तो भाग वेगळा. पण या पृथ्वीच्या पोटात आहेतच. आणि मग त्या पृथ्वीच्या पोटात असणाऱ्या बीजाची पाण्याशी गाठ पडली की त्याला अंकुर फुटतो. मग नाना वृक्ष, वेली, त्या वृक्षाला पानं, फुलं, फळं वगैरे वगैरे, त्याच्यात विविध प्रकार, नाना रंग, नाना त्याचे स्वाद वगैरे वगैरे होतं. अशा प्रकारचा सगळा एकंदर ह्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये प्रकार घडतो असं हे आहे. माणसाचा विचार केला तर हे जे अन्न निर्माण होतं म्हणजे वनस्पती निर्माण होतात, त्याच्यातून अन्न मिळतं. मग फळं असतील, धान्य असेल, ह्या धान्याच्या मुळे माणसाच्या मध्ये वीर्य निर्माण होतो. त्या वीर्यापासून प्राणी निपजतो. हा नेहमीचा सगळ्यांचा अनुभव आहे. ह्याच गोष्टी त्यांनी पहिल्या 13 ओव्यांमध्ये आपल्याला सांगितल्या. आणि मग 14-15 2 ओव्यांमध्ये या 84 लक्ष योनीतल्या जीवांची विभागणी कशी केलेली आहे ती पण पूर्वी सांगून झालेली आपल्याला. त्याच्यात परत ते 2 ओवी त्यांनी सांगितलं की काय आहे तर 4 खाणी म्हणतो. त्याच्यामध्ये काही प्राणी जे आहेत ते अंड्यातून निर्माण होतात, त्याला अंडज असं म्हणतात. बरोबर आहे, कोंबडीचं अंड आपण म्हणतो. आणि पक्षी जे आहेत ते पक्षी घरट्यामध्ये अंडी घालतात आणि त्या अंड्यातून त्यांच्या छोट्या पक्ष्यांच्या पिलांचा जन्म होतो. काही जे असतात ते स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे असतात. तिसरे जे प्रकार असतात ते बीज, आता म्हटलं तसं वनस्पती ज्या आहेत त्या बीजापासून उद्बीज म्हणतात. आणि मानवासारखे जे प्राणी आहेत त्याला जारज, वारेतून आपला जन्म होतो असं म्हटलं. अशा एकंदर ह्या 84 लक्ष योनी प्राण्यांची ह्या 4 भागामध्ये विभागणी केली आहे. हे पण आपल्याला पूर्वी झालेलं आहे. हा विषय आपण पूर्वी 6व्या दशकामध्ये 2 समासामध्ये शिकलोय. म्हणजे उल्लेख झाला. एकाचं नाव मायोद्भव निरूपण आहे. असं समजा असं वाटलं आपल्याला की अरे आज काय झालं ते आपण घरी गेल्यावर बघूया. तर या समासाच्या जोडीला 6व्या दशकातला 3रा आणि 6वा समास पण पहा की जो मायोद्भव निरूपण आणि सृष्टी निरूपण अशा नावाचा आहे. त्या दोनांमध्ये पण हा विषय आलेला आहे. किंवा सूक्ष्म पंचमहाभूतांचे 2 समास आपण 8व्या दशकामध्ये पाहिले होते, 4था आणि 5वा. त्याच्यामुळे पण आपल्याला या सूक्ष्म पंचमहाभूतांचं म्हणजे कशी निर्मिती होते, आत्ता जो आपण विषय पाहिला ते पूर्वी कसं झालेलं आहे ते कळेल. आणि आत्ता वनस्पतीचं उदाहरण घेतलं बीजाचं, त्या बीज लक्षणाबद्दल सुद्धा आपण मागच्या 10व्या दशकातल्या 4थ्या समासाचं नावच मूळ बीज लक्षण आहे, त्याच्यामध्ये पण हा विषय आपण पाहिला. तर असं पुन्हा सांगण्यामागचा उद्देश काय असेल तर एकत्रितरित्या नेमका विषय काय झाला तो त्यांनी आपल्याला सांगितला. आपण पण त्याच्यात काय काय नेमकं पाहिलं आहे त्याचा आपण आज थोडासा आढावा घेऊया, घेणार नाही असं नाही. तर असे हे कोट्यावधी जे जीव आहेत 84 लक्ष योनी हे या पृथ्वीच्या पाठीवरती जन्माला येतात आणि ते अशा 4 प्रकारामध्ये विभागले जातात. आता हे जे काही आपण पाहतो त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट असते की मुळात अष्टधा प्रकृती आणि तिच्यामधली पंचमहाभूतं या सगळ्यांमध्ये पाणी आहेच, त्या पाण्यापासून तर सारे जीव निर्माण होतात. पाणी मिळालं नाही तर काहीच राहणार नाही, सगळेच प्राणी मरून जातील. हे तर आहेच. म्हणजे सगळ्या प्राण्यांना कुठल्याही ह्याच्यातला असू दे पाण्याची गरज आहेच. हे सगळं म्हणजे शास्त्र काय, व्यवहार पण आपण हा जाणतो, त्यामुळे ते घडेलच. पण अष्टधा प्रकृतीतल्या बाकी गोष्टींची सुद्धा गरज असते असं म्हटलं. आणि मग अखेरच्या टप्प्यावर निर्मिती कशी होते सांगून झाल्यावर या समासापुरतं अखेरच्या टप्प्यात त्यांनी आपल्याला असं म्हटलं की प्रपंच असू दे तर परमार्थ असू दे,
हे सगळं नुसतं पुस्तकातून वाचून आणि कोणी सांगून आपल्याला कळणार नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला चिंतनाने अनुभवाने स्वीकारावी लागेल. नुसतं सिद्धांत नाही स्वीकारता येणार. हे असं घडतं असं म्हणून आपण नाही मान्य करणार. जे काही मत आहे, जो काही सिद्धांत आहे तो आपण अनुभवला पाहिजे, त्याची प्रचिती आपण घेतली पाहिजे. अंदाजाने किंवा दुसरा कोणी सांगतोय म्हणून स्वीकारायचं नाही, असं त्याने आपल्याला सांगितलं. आता प्रश्न निर्माण होतो की जर का असं आहे तर आम्ही कसा काय अनुभव घ्यायचा? तर अनुभव व्यवहारातल्या उदाहरणानेच आपण घेऊ शकतो. जसं आता म्हटलं की प्रत्येक निर्मितीमध्ये 2 गोष्टी लागतात. ते झाडाच्या बीजामध्ये असणारं जे काही मूलद्रव्य आहे, आपण त्याला मूलद्रव्य म्हणूया, म्हणजे आपण त्याला ईश्वरी अंश म्हणूया, आणि बाकी सगळ्या अष्टधा प्रकृती, हे आपल्याला पटकन कळतं की हो हे असं आहे की त्या बीजामध्ये काय आहे. त्या बीजामध्ये फोडलं तर काही दिसणार नाही आहे, परंतु त्या बीजामध्ये असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला या बाहेरच्या सगळ्या अष्टधा प्रकृती, हवा, पाणी, उजेड, खत, काय जे काही मिळणार आहे, माती, त्या सगळ्यांनी मग त्या बीजातून हे उभारणी होणार आहे. हे जसं आपल्याला व्यवहारातलं कळतं ते समजून घ्यावं. आणि त्यावरून हा जो काही सिद्धांत आहे, ईश्वराच्या मुळेच आपण सुरुवातीला 3 गोष्टी पाहिल्या की सगळ्यावर परमात्म्याचीच आहे, सत्ता आहे, आणि ते आपल्याला पटतं असं आपण म्हणतो. जीवनामध्ये आणि व्यवहारामध्ये आपल्याला असं आणखीन लक्षात येतं की आपल्याला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला अनुभवाशिवाय दुसरं साधन नाही आहे. काही निर्णय घ्यायचा तर आपण कशाच्या आधारावर घेणार? फार फार तर कोणाला तरी आपण सल्ला म्हणून विचारू, पण तो निर्णय आपल्याला आपल्या अनुभवानेच घ्यावा लागतो. कल्पनेनं असं नुसतं करता येत नाही, फसगत होते आपली. म्हणून आपल्याला या समासात अखेरच्या भागामध्ये समर्थ आवर्जून सांगणार आहेत की ह्या गोष्टीचा तुम्ही स्वतःच्या मनाशी विचार करा. काय नेमकं उभारणी होते, म्हणजे काय होतं, आणि त्या निर्मितीमधला वेगळा आनंद काय असतो, त्या निर्मितीसाठी काय काय गोष्टी लागतात, त्याचं मूळ नेमकं कशात आहे, आणि ते ईश्वरी सत्तेतच आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी, मग अशी मी म्हटलं की आपल्याला एखादा पदार्थ करायचा तर ती संकल्प, ही जी मनाची शक्ती आहे त्या मनाच्या शक्तीला फार मोठं महत्व आहे. त्या मनाच्या शक्तीच्या जोरावर बाकी सगळ्या गोष्टी आपण करू, पण मुळातच ती नसेल, म्हणजे ईश्वरी शक्तीच जर आपल्याजवळ नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला काहीच करता येणार नाही. हा खरा म्हणजे आजच्या समासातला सिद्धांत, आणि तो सहजपणानं व्यवहारात ज्ञानात आपल्याला पटेलच. तीच गोष्ट आपल्याला या सृष्टीच्या निर्मितीमध्ये पण लावायची. मी मगाशी असं म्हटलं की आपण यापूर्वी काही समासांमध्ये हा विषय पाहिला आहे. तो काय काय कसा पाहिला आहे ते आपल्याला कळेल. की आपण असं पाहिलं की माणसाचं जे शरीर आहे ते निर्माण कसं झालं. तर नेहमीचा विषय आहे की शरीरापासून शरीर निर्माण झालं. म्हणजे आईच्या गर्भातून माणसाला जन्म मिळतो, त्यामुळे मानवी देहापासून मानवी देह असं आपण पाहतोय. पण प्रश्न निर्माण होतो आधी कोंबडी का आधी अंड. त्यामुळे प्रश्न निर्माण असा झाला की पहिलं शरीर कोणाचं तरी आधी असलं पाहिजे, त्याच्यातून माणसाची निर्मिती झाली, तर ते काय झालं, पहिलं कोणाचं झालं, असा प्रश्न उपस्थित होणारच. आणि हे असं होईल हे लक्षात घेऊन समर्थाने ब्रह्म, मूळ, माया, त्रिगुण या क्रमाने आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम हा शास्त्राच्या आधारे असं सांगणं कठीण आहे. नेमकं ह्याच्यानंतर काय. कारण जसं आहे ना की आपण विज्ञानामध्ये काय शिकलो की अमिबातून पुढे झालं, असं जीवशास्त्रामध्ये आपण शिकलो. किंवा माणसाच्या देहाच्या बाबतीत आपण शिकलो की अनावश्यक असणाऱ्या अवयव गेले, म्हणजे अगदी आपल्या आधी माकड होतं, त्या माकडाची शेपटीची गरज नाही, वगैरे असं हळूहळू आपल्यामध्ये बदल होत ह्याचं आपल्याला रूप दिसतं आहे ते प्राप्त झालं. अशी शास्त्रांनी वेगळी विविधता आणलेली आहे. तर नेमकं काय हे आपण शास्त्राचा आधार देऊन सांगू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न तसं म्हटलं तर गुंतागुंतीत जाऊन जाईल. कशी निर्मिती झाली, अशीच झाली का, असं आपल्याला सांगता येणार नाही. पण आपण असं म्हणू शकतो की संकल्प शक्तीचा आपण जे मनाशी ठरवलोय की हे असं होतं, तो जो मुद्दा आहे तो आपल्याला पटतो की संकल्प झाला, काय करायचंय, आणि तो एकदा झाला की करतं. तर समर्थांच्या मते ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळे वायू स्वरूप आहेत, ते मूळ मायेमध्ये होतेच. आणि त्या ब्रह्मानी कल्पना केली आणि त्याच्या कल्पना शक्तीमुळे
हे स्त्री पुरुषाची निर्मिती झाली, पुणे 84 लक्ष योनीची निर्मिती झाली असं समर्थ आपल्याला सांगतात की हे सर्व वायू स्वरूप असणाऱ्या देवांच्या मार्फत निर्मिती झालेली आहे. म्हणजे पहिली सृष्टी ब्रह्मदेवांनी केवळ कल्पनेनं केली, त्यानंतर मग शरीरापासून शरीर अशी निर्माण झाली. असा हा उत्पत्तीचा क्रम आजपर्यंत चालू आहे. असं आपल्याला मागे 10व्या दशकातल्या 4थ्या समासात हे कसं निर्माण होत गेलं ते सांगितलं. आता म्हटलं तसं की विविध शास्त्र विविध प्रकारचे अर्थ लावतात. समर्थांनी जो अर्थ लावलेला आहे तो आपण धरूया की वायू स्वरूप असणाऱ्या या ब्रह्मा विष्णू महेशांनी म्हणजे ते मूळ मायेमध्ये होते आणि मग ब्रह्मांनी नुसती कल्पना केली आणि त्या कल्पनेतून मानवी देह निर्माण झाला आणि भगवंतानी आणि मग त्या निर्मितीमध्ये त्याच्या बुद्धीच्या जोरावर माणसाने स्वतःमध्ये प्रगती करून घेतली असं आपल्याला दिसेल. तर पहिली सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एका समासामध्ये आपण ब्रह्म म्हणजे ईश्वर असं जे की सगळीकडे ईश्वर व्यापून आहे असं जे की आपण म्हणतो त्याचा विचार करतो की सगळीकडे ईश्वर आहे. आता यातच म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे, ईश्वरामध्येच विश्व आहे. म्हणजे काय तर ईश्वर एकच आहे पण तो अनेक ठिकाणी भासतो. ईश्वर एकच पण तो एकच ईश्वर अनेक ठिकाणी कसा भासतो हा भास जो आहे तो मूळमायेचा खेळ आहे. या खेळासाठी मूळमाया अनेक जीव बनवते आणि हे जीव पंचमहाभूत सगळं ब्रह्म ईश्वर आणि आता जीवाच्या आणि ईश्वरामधला फरक आपण पाहिलाय की जीव कसा आहे तो जीव अज्ञानी आहे, ईश्वर ज्ञानी आहे. ईश्वर जे आहे ते स्वस्वरूप विसरतच नाही. जीव जो आहे तो स्वस्वरूप ओळखतच नाही. जीवाच्या आणि ईश्वरामधला फरक आपल्याला कळतो. आता आपण अनेकदा हे केलाय की ईश्वर रूप आहे आणि म्हणजे त्या जीवाला कुठल्या अर्थाने आपण वापरतोय त्यावर अवलंबून आहे. तर इथे जीव पंचभूत महाभूत सगळं ब्रह्म ईश्वरच. पण आता ईश्वर आणि जीव असे 2 शब्द वापरले तर त्यातला फरक लक्षात घ्यायचा. आणि मग ईश्वर म्हणजे काय तर ईश्वर माझ्यामध्ये आहे आणि जीव काय म्हणतो जीव मी विश्वामध्ये आहे. ईश्वर म्हणतो की विश्व माझ्यामध्ये आहे की ईश्वर एवढा मोठा आहे की त्याला सगळीकडेच ईश्वर. आपण सुरुवातीला असं म्हटलं की सगळं जे की आहे ते परमात्माच आहे असं आहे. पण जीव म्हणतो त्या विश्वात त्याला पत्ताच लागत नाही. एवढे जीव आहेत त्यामुळे कसा काय पत्ता लागणार असं त्या जीव आणि ईश्वरातला फरक आपल्याकडे. ईश्वराला कुठल्याच प्रकारच्या म्हणजे त्याला वासनाच नाही, तो आनंदीच आहे, तो तृप्तच आहे. जीवाला वासना आहे, जीवाला किती द्या त्याला तृप्तीच नाही. असा सगळा फरक आपण पाहिला आहे आणि त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून आपण म्हणायचं की हा म्हणजे ईश्वराने खेळलाय वगैरे असं तरी म्हटलं तरी मूळ माया या खेळासाठी जी मूळ माया आहे ती अनेक जीव बनवते आणि हे जे अनेक जीव बनवते त्या अनेक जीवांना हे असं सगळं वाटतं. पण आपण जर विचार केला की नाही माझ्यामधलं असं जे ईश्वर तत्व काय आहे तो ईश्वर मात्र वेगळा आहे असा आपण विचार केला होता. आता हे मी आत्ता आपल्याला का सांगते तर याचा काही आपल्या आजच्या समासाशी उपयोग काय तर सगळीकडे परमात्मा भरून आहे आणि प्रत्येक गोष्ट परमात्माच करतो आहे. या 2 गोष्टी आपण आधी बेस म्हणून घेतल्या म्हणून फक्त त्याची आठवण आपल्याला करून दिली. दुसऱ्या 6व्या दशकामध्ये आपण असं पाहिलं होतं की समर्थ आपल्याला असं म्हणाले की हे जग निर्माणच झालं नाही. बघा बरं एकीकडे उभारणीचा आपण विचार करतोय आणि यापूर्वी एकदा समासामध्ये आपल्याला सांगितलं की हे सगळं जे की आहे ना हे भास आहे, काही नाहीच आहे. हे जग प्रत्यक्ष नाहीच आहे, हा सगळा भास आहे. तसं नेहमी माऊली उदाहरण देतात की पाण्यावरती लाटा म्हणजे भास आहे, पाणीच आहे ते पण आपल्याला ते लाटा वाटतात. किंवा सूर्य असेल तेव्हा दूरवर आपल्याला पाणी असा भास होतो म्हणजे मृगजळ असा भास होतो, प्रत्यक्ष पाणी नसतं. किंवा आणखी माऊलीचं उदाहरण असतं की स्वप्नामध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसतात त्या काही खऱ्या नसतात, तो भास असतो. शिंपले दिसतात त्याच्यावर चांदीचा भास असतो. या सगळ्या माऊली नेहमी देत असलेल्या या आहेत उदाहरणं आहेत. तर हे जसं भास आहे तसं समर्थ आपल्याला सांगतात की हे जग सुद्धा दिसतंय ना हा सगळा भास आहे. म्हणजे आपलं अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे आपल्याला हे सगळं आहे असं वाटतंय, खरं म्हणजे काहीच नाहीये.
हे जग काहीच नाही, जे जे दिसत आहे ते काहीच नाही आहे, अज्ञानामुळे आपल्याला ते दिसत आहे असं आपल्याला समर्थाने सांगितलं आहे की हे सगळं अज्ञान आहे, हे जग वगैरे काही नाही आहे. आणि मग याच्यासाठी आपल्याला त्यावेळेला समर्थाने तुम्हाला आठवण करून फक्त देते आता की आपल्याला जास्ती त्याच्यात सविस्तर शिकण्याचं कारण नाही आहे. त्यावेळी त्यांनी आपल्याला काही काल्पनिक सृष्टी सांगितल्या, 8 प्रकारच्या काल्पनिक सृष्टी समर्थाने आपल्याला सांगितल्या त्या की तसं हे सगळं दिसतं ना, हे पण सगळं काल्पनिक आहे. म्हणजे काय तर जसं आपलं मन आहे, मन आपलं काही काही कल्पना करत असतं आणि परब्रह्माची सुद्धा कल्पना करतो, अनुभूती काही नसते, ज्याला आपण कधी कधी दिवा स्वप्न म्हणतो की असं होईल असं होईल असं होईल, जी काय आपली इच्छा असते त्याप्रमाणे आपली भावना होते. आणि अशा प्रकारच्या दिवा स्वप्नामध्ये किंवा अशा कल्पना करण्यामध्ये आपण रमतो सुद्धा. ते होईल की नाही ते आपल्याला माहीत नसतं, व्हावं अशी कदाचित इच्छा असते, होईलच अशी खात्री नसते, पण तरीही त्या कल्पना आपण करत राहतो. आणि मग परत जेव्हा रियालिटीमध्ये येतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे म्हणजे ते जे सगळं आपण म्हणत होतो ते सगळं अज्ञान आहे, असं काही नसतं. आणि मग खरं काय आहे ते आपल्याला ज्ञान झालं की कळतं. आणि मग तेव्हा आपण म्हणतो हे सगळं ना मनाचे खेळ होते, काल्पनिक, त्याला कल्पनासृष्टी असं म्हणतो. आणि अशा कल्पनासृष्टीमध्ये आपण रमतो, असं होईल असं होईल, तसंच्या तसं झालं तर छानच आहे, पण तसं होतंच असं नाही, म्हणून त्याला कल्पनासृष्टी असं म्हटलं. काही वेळेला आपण शब्दांच्या बाबतीत काही काही शब्दसृष्टी ज्याला म्हणतात की असामान्य असं हे असतं. म्हणजे काही वेळेला ना पूर्वी खूपच आपण तरुण होतो तेव्हा आपल्या लक्षात यायचं की काही काहींची भाषण आपल्याला फार आवडायची आणि ते आपल्याला त्यांच्या सांगण्यामुळे त्यांच्या मतांशी आपण जोडून जायचो. की मला आठवत आहे आम्ही कॉलेजमध्ये असताना दमा मिरासदार, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर यांचे कथाकथनाचे कार्यक्रम व्हायचे आणि त्यांच्या सांगण्यामुळे किंवा त्यांच्या शैलीमुळे असे काही श्रोते व्हायचे की त्या शब्दसृष्टीमध्ये अडकून जायचो. तसं ही शब्दसृष्टी असते की म्हणजे अगदी कल्पना जरी नसेल ते जे की आपल्यासमोर मांडतायत त्याच्यामध्ये आपण रमून जायचो. किंवा आणखीन म्हटलं असं की समजा आता नुकतंच निवडणूक झालेली आहे, तर निवडणुकीच्या काळामध्ये निरनिराळ्या वक्त्यांची भाषा किंवा निरनिराळ्या याची उमेदवारांची भाषण आपण ऐकतो. त्यावेळेला ते कसं आपल्याला त्यांच्या काल्पनिक सृष्टीमध्ये देतात. आता आपल्याला खरं वाटत नाही तो भाग वेगळा, पण त्याला शब्दसृष्टी असं समर्थाने म्हणतात की त्या शब्दसृष्टीमुळे आपण त्याच्यात अडकतो. आणि म्हणजे निरनिराळ्या सृष्टी ज्या आहेत त्या सृष्टींवरून आपण आपल्या या सृष्टीची कल्पना करण्यासाठी समर्थाने निरनिराळ्या सृष्टीमध्ये आपण कसे रमतो ते सांगितलं आहे. आणखीन एक सांगतात की जशी आपल्याला समर्थ म्हणतात की हे काही दिसते ही सृष्टी नाही आहे, हा भ्रम आहे वगैरे, तर तसं आपली इंद्रियांची शक्तीसुद्धा म्हटलं तर मर्यादित आहे. एकच मिनिट हा. सई तुझा ऑडिओ चालू आहे. काहीतरी आज गडबडत आहे. तर त्या इंद्रियांच्या शक्तीमुळे आपला विषयचा होता प्रत्यक्ष सृष्टी. सृष्टी जशी आहे तसं आपल्याला दिसत नाही, काहीतरी भ्रम होतो दृष्टीला. आणि दृष्टीभ्रम म्हणा किंवा आपल्या इंद्रियाची किंवा आपल्या कल्पनेच्या मार्फत म्हणा, आपल्या इंद्रियांची शक्ती मर्यादित असल्यामुळे म्हणा, जे आहे ते आपल्याला दिसत नाही. म्हणजे असं की साध्या डोळ्यांनी न दिसणारं एखादं फूल आहे, त्या फुलामधले जे काही अगदी सूक्ष्म असणारे परागकण आहेत ते आपल्याला असं सहज दिसत नाही. मग कोणीतरी आपल्याला सांगितलं तर अरे हां, मग आपल्याला ते दिसतात. कदाचित साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, मग आपण दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की आपल्याला ते होतं. अशी जी काही असते म्हणजे प्रत्यक्ष आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसणं किंवा काहीतरी वेगळं आहे त्याच्याऐवजी आपल्याला आणखीन काहीतरी वेगळं दिसणं, अशी पण सृष्टी असते. समर्थाने आपल्याला खूप साऱ्या सृष्टी त्यावेळेला आपल्या सांगितल्या होत्या. जसं आपण
अजिंठा वेरूळची लेणी बघतो, त्याच्यामध्ये असणारी ती शिल्पकला आहे. त्या शिल्पकलेमध्ये असणारी जी काही कला आहे त्या कलेच्या याच्यामध्ये, किंवा आपण डेरवणला शिवसृष्टी पाहतो त्याच्यामध्ये असणारी जे काही आहे, किंवा अगदी कशाला दूरदर्शनवरच्या निरनिराळ्या गोष्टी आपण पाहतो, या सगळ्या ज्या आहेत या सगळ्याच्या ह्याच्यात असताना आपण एक वेगळं जग पाहतोय असं आपल्याला वाटतं. म्हणजे आहोत या जगामध्ये पण तरी एक वेगळं जग पाहतोय असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यात आपण रमून जातो. त्याला पण त्यांनी चित्रलेपसृष्टी असं नाव दिलंय. म्हणजे या सगळ्या आत्ताच्या जगाला विसरून आपण त्याच्यात होतं ना, असं सिनेमाला, नाटकाला, एखाद्या सिरियलमध्ये आपण इतके गुंततो की आपल्याला या सगळ्या जगाचा विसर पडतो आणि ते जे काही चाललेलं आहे त्याच्यातच आपण रमतो. जसं स्वप्नसृष्टीबद्दल मग अशी आपण म्हटलं की स्वप्न पडतं, ती काही घटना मोठी प्रत्यक्ष घडलेली नसते, पण ते जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा जे काही आपल्याला वाटतं ते कदाचित त्याचा परिणाम पण आपल्याला होतो. एखादा माणूस समजा स्वप्नामध्ये काहीतरी चोरी झाली असं वाटलं तर एकदम ओरडतो सुद्धा. तर याचा अर्थ असा आहे की स्वप्नामध्ये सुद्धा त्या वेळेला ती गोष्ट खरी अशी वाटते, प्रत्यक्षात तसं काही नसतं. तर ती पण ती सृष्टी. आता हे का सांगायचं कारण आहे तर समर्थ जे आपल्याला सांगतायत की जे काही दिसतंय ते सगळं खरं नाही आहे. विषय कुठनं आपल्याला या सृष्टीचा आला तर समर्थांनी असा विषय मांडला की हे जग निर्माण झालेलंच नाही, हे सगळं आपल्याला वाटतंय, असं काही नाहीच आहे, हा सगळा भास आहे. तर भास वाटण्याच्या मागचं आपण हे सगळे जसे भास वाटतात की आपण प्रत्यक्ष दुसरीकडेच रमतो आणि मग लक्षात येतं की अरे नाहीच आहे. किती असं होतं की आकाशामधून असे ढग जाताना दिसतात. आपण जसं आकाशाकडे पाहून त्याचं निरीक्षण करत असलो तर त्या ढगांचे विविध आकार निर्माण होतात. कधी चांगले पण असतात, कधी अगदी असे राक्षसी भयावह पण असतात. कधी आकाशामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य पण दिसतं, चंद्र दिसतो आकाशात, तर चंद्रावरती काही आपल्याला असे आकार दिसतात, ससा दिसतो, हरिण दिसतं असं. आता ही जे काही आहे ही प्रत्यक्ष काहीच नाही आहे, त्याला त्यांनी नाव दिलं आहे गंधर्वसृष्टी. तर असं हे सुद्धा आपल्याला जे दिसतंय ते असंच आहे, भास आहे, प्रत्यक्ष काही नाही आहे. हे जसं सांगितलं की ह्या चित्रलेपसृष्टीमध्ये काय आहे, स्वप्नसृष्टीमध्ये काय आहे, शिल्प बघायला गेलो तिथे काय आहे, तर तेच असं खरं नाही. ते शिल्प आहे ते खरं नाही. तसंच हे आता दृश्य जग जे आपल्याला दिसतंय ते सुद्धा काय आहे तर ते खरं नाही, भास आहे असं ते आपल्याला सांगतायत. जसं कावीळ झाली की सगळीकडे पिवळं दिसतं असं म्हणतो, किंवा ताप आला की माणूस तापामध्ये काही बडबडतो. ते कसं आहे की ते आपल्याला माहिती की हे खोटं आहे, की हे असं काहीतरी शारीरिक दुर्बलता आहे म्हणून तो बोलतोय, खरं नाही आहे. किंवा नजरेमध्ये काय फरक झालाय तर ताप कावीळ झालेली आहे म्हणून त्याला असं दिसतं आहे. आणि मग हा इतरांच्या अनुभवावरून आपल्या लक्षात येतं आणि आपण तसं म्हणतो हे असंच आहे. ह्या सृष्टीबद्दल आपल्याला हे दिसतंय, हे दिसतंय, हे दिसतंय, काहीच नाही आहे, हे जग तसं नाही, हा सगळा भास आहे. आणि ते समजवण्यासाठी या सगळ्या सृष्टींचं उदाहरण म्हणून समर्थाने आपल्याला सांगितलं की जादूगार जसा असतो, अनेक खेळ करतो आणि आपल्याला फसवतो म्हणजे आपल्याला ते खरं वाटतं त्याचे खेळ. नोटांचा पाऊस पडतो, एकीकडे आपल्याला माहित असतं की असं कसं होईल, एवढा नोटांचा पाऊस पाडणारा, हवं तेवढे पैसे आपण करू शकतो म्हणणारा कशाला खेळ करत बसला आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की हे नाही आहे, हे भास आहे, पण तरीही आपण त्याच्यात रमतो. किंवा अगदी छानपैकी भिंतीला टेकून एक मुलगी उभी करतात आणि काय ते बरोबर तिच्या डोक्यापासून पायापर्यंत भोवती अशी नेमबाजी करून धारदार चाकू सुऱ्या अशा टाकतात की बघणाऱ्यांना धस्स होतं. तर ही सगळी जी की आहे ना, हा सगळा भास आहे, हे काही खरं नाही आहे, आपल्याला प्रत्येक वेळेला पटतं. समर्थांनी या सगळ्या प्रकारच्या उदाहरणांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि त्याला जोडून असं म्हटलं की त्यामुळे हे जे सगळं जग दिसत आहे असं आपल्याला वाटतंय तोही भासच आहे, त्यात काही नाही आहे. सगळे हे जे सगळं सृष्टीचे प्रकार काल्पनिक जे सांगितले आणि ते मनाचे खेळ आहे तसं हे पण आहे. हा जो सगळा मनाचा खेळ आहे, हे दिसतंय, हे दिसतंय, हे दिसतंय, काही नाही आहे, ही सृष्टी नाही आहे असं त्यांचं म्हणणं. आणि अशा यांनी जर आपण या जगाकडे पाहिलं की हा पण सगळा खेळच आहे की मग काय होईल, मग शाश्वत काय आहे त्या परब्रह्माकडे आपली दृष्टी जाईल. एकदा या दृश्य जगाला भास आहे म्हटलं की हे काही खरं नाही आहे, खरं काय आहे ते ईश्वर तत्व हे खरं आहे असं म्हटलं की मग आपल्याला हा भास आहे म्हटलं की ह्याला बाजूला करणं सोपं जाईल. मुळात काय, आपण आत्मा आणि अनात्मा, असार आणि असार
या 2 समासात जे पाहिलं आहे त्याच्यासाठी आपल्याला आता तयारी करायची आहे की जर का तसं आहे, सार घ्यायचा आहे, आत्मतत्व म्हणजे ईश्वर तत्वच घ्यायचं आहे, बाकीचं सगळं दूर लोटायचं आहे, तर बाकीच्यात काही नाहीच आहे असं सांगितल्याशिवाय आपण कसं दूर लोटणार. आपल्याला दृश्य जगामध्ये किती किती गोष्टी आकर्षित करणाऱ्या दिसत आहेत, तर ह्या सगळ्या खोट्या आहे, हा सगळा भास आहे असं ते आपल्याला सांगतात. आणखीन एकदा समर्थांनी असाच विषय आपल्याला सांगितला, तर आगाजी झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. समर्थ म्हणतात की मुळातच जे नाही आहे त्याची काय तुम्ही चौकशी करताय. ही सृष्टी, हे जगत, हे विचार, ह्याच्याबद्दल काही विचारायचं कारणच नाही, कारण हे काही नाहीच आहे. आता इतकं ठामपणे सांगितल्यानंतर आपल्याला पण असं वाटेल की एकीकडे उभारणी सांगताय, जगाच्या उत्पत्तीचा क्रम सांगताय, आणि एकीकडे म्हणतात की हे काही जग नाहीच आहे. म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की आपण या समासाचा अभ्यास करण्यापूर्वी आत्मसाक्षात्कारी संतांच्या 2 गोष्टी आधी लक्षात घेऊया. आता त्या दोन्ही गोष्टी मी परत एकदा आपल्यासमोर मांडते, म्हणजे आपल्याला कळेल की संतांचा अनुभव असा आहे की ते म्हणतात की या विश्वामध्ये आणि या विश्वाच्या बाहेर सगळीकडे परब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे ज्या सृष्टीचा आपण आता विचार करतोय, संतांच्या मते ते काही नाहीच आहे, सगळीकडे परमात्माच आहे. त्याला आपण नावं वेगवेगळी दिलेत, डोंगर म्हटलं, नद्या म्हटलं, झाडं म्हटलं, माणसं म्हटलं, पशु पक्षी काय जे काही आहे असं सगळं म्हटलं, पण सगळीकडे परमात्माच आहे. दुसरी गोष्ट संत आपल्याला सांगतात की आपले जे काही मन, बुद्धी, कल्पना किंवा इंद्रिय या सगळ्याचे जे काही व्यापार आहेत, खातो पितो बसतो उठतो बोलतो जे काही आपण करतो, हे सगळं आणि सगळ्या जगातल्या घडामोडी सुद्धा हे सगळं त्या परमात्म्याच्या सत्तेनंच चालतं. कोणी काय करावं हे सगळं त्याच्या सत्तेने होत आहे असंही आपल्याला त्यांनी सांगितलं. आता या 2 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला कळेल की तो ईश्वराच्या सत्तेने आणि ईश्वरच सगळं करणार आहे. मग आपण ह्या सगळ्या दृश्य जगामधल्या सृष्टीमध्ये त्याची उभारणी झाली म्हणजे नेमकं काय झालं, त्यांनी संकल्प केला म्हणजे नेमकं काय झालं, त्याच्यात अडकण्यापेक्षा आपण असं म्हणू की हा झालं असं, आकाशामध्ये एखादी वायूची झुळूक यावी, मग वायूपासून तेज, तेजापासून आपापासून ही पृथ्वी, असं सगळं तो पृथ्वीपासून ही सगळी शरीरं, अशी जेवढी शरीरं तेवढी भगवंताची लेकरं, अशी सगळे आपण हे समजून घेऊ शकतो. आणि अशा निर्मितीने सर्व ठिकाणी ईश्वर आहे हे आपल्याला कळलं, म्हणजे आपण समजून घेतलं, कळलं नाही म्हणता येत पण समजून घेतलं. 84 लक्ष योनी जीवांमध्ये ईश्वरच आहे हे साधकांनी लक्षात घेतलं. पण आता होतं असं की हे पुस्तकी ज्ञान झालं, हे आपल्याला समर्थ सांगतायत, आपण हो म्हणतोय, पण आपण मायेत अडकतोच. किती अडकतो तर मी, तू, तो असे शब्द आपल्याजवळ आहेतच. हा फरक आपण करतोच आहोत, कारण यामध्ये अडकतोच आहोत. ते मी म्हणजे या देहाला म्हटलंय, तू म्हणजे तुमच्या या देहाला म्हटलंय, सगळं आपल्याला कळतं. आणि मग त्यामुळे या विश्वातल्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत, कोण कोणाला काय म्हणालं, कोण कोणाला कोणावरती प्रेम करताय, कोण कोणाचा विश्वास करताय, या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत त्यापासून होणारं जे काही सुखदुःख आहे हे सगळं आपण अजमावतो. मग आता जर का सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे तर या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे वृथाच आहेत, याचा काहीच उपयोग नाहीये. पण तरी देखील आपल्याला ते जाणवतच. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगणार की कसं असलं पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे. जर का दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या की हे सगळं ईश्वरी सत्तेनं चालत आहे, त्याखेरीज हे शक्य नाही आहे आणि सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला आहे, तर आपल्याला दूरदर्शनच्या पडद्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे आत्ता दूरदर्शन चालू नाही आहे, म्हणजे ऑन करण्यापूर्वी तो पडदा कसा क्लिअर आहे, ऑफ केल्यावरती सुद्धा तो पडदा क्लिअर. एखादी मालिका चालू आहे, त्या मालिकेतल्या ज्या काही घडामोडी चालू द्या त्याचा पडद्यावर काहीच परिणाम नाही. अगदी म्हणजे आपल्याला ती मालिका चालू असताना त्या ज्या पडद्यावरती आपण ते पाहतोय त्याची आठवण सुद्धा आपल्याला होत नाही, असं ते सगळं असतं. म्हणजे त्या जे काही चित्र आपण पाहतोय त्या चित्राचे रंग, त्या वस्तूंच्या आकार उकार हे काही त्या पडद्याला चिकटत नाहीये, किंवा पाण्यामुळे तो पडदा
समजा समुद्राचं चित्र दिसलं, नदी वाहताना चित्र दिसलं, त्याच्यामुळे त्या स्क्रीनला काही होणार नाही आहे. काही त्या याच्यामध्ये जाळपोळ झाली तरी त्या स्क्रीनला काही होणार नाही आहे. वादळाचं दाखवलं दृश्य तरी त्याला काही होणार नाही आहे. कोणा आपासातली काही भांडण दाखवली तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे. असं सगळं ते स्क्रीनसारखं आपण असलं पाहिजे, असा त्याचा अर्थ. त्याला आत्मस्वरूप, स्वस्वरूप, ब्रह्मस्वरूप जे काही म्हणायचं आहे ते, त्या किती काही घटना घडत असू दे, त्याच्यावर त्या आत्मस्वरूपावर काही परिणाम होणार नाही. आणि सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. जे काही घडत आहे ते त्याच्या सत्तेनं घडत आहे. म्हणजे आपल्या सुखाच्या किंवा दुःखाच्या कुठल्याही गोष्टी आल्या तरी सुद्धा ते त्याच्याच सत्तेनं घडत आहेत, त्याच्याच इच्छेनं घडत आहेत असं म्हटलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये सुखदुःख करण्याचं काही कारण नाही. अशा पद्धतीनं या झालेलाच विषय पण समर्थांनी आपल्याला उभारणी, प्रत्येक गोष्टीची उभारणी कशी करायची भगवंतानी, म्हणजे ब्रह्मदेव. आता पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रलय जेव्हा सांगायचं आहे तेव्हा भगवंत ब्रह्मा विष्णू महेशांचंच वायुरूप म्हणजे ईश्वर रूप आहेत. नावं 3 असली तरी एकच ईश्वर रूप आहे. ब्रह्मानी निर्माण केलं, विष्णूनी सांभाळलं आणि शिवानी प्रलय नाश केला, असं काही विभागणी करण्याचं कारण नाही आहे. पण आपण असं म्हणतो आणि त्याच्यासाठी आपण ब्रह्मदेवानी निर्मिती केली सृष्टीची असं म्हणतो. पण या सृष्टीबद्दल संतांचं म्हणणं काय आहे किंवा समर्थांचं म्हणणं काय आहे ते आपण आता लक्षात घेतलं की ही सृष्टी जी काही दिसते आहे तो सगळा भास आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे, दिसतंय आपल्याला. आणि दिसतंय म्हणून आपण ते नाही असं म्हणू शकत नाही. तर काय म्हणायचं त्याला, तर ते सगळं ईश्वर भरलेलं आहे असं म्हणायचं. सगळीकडे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माच्या सत्तेनं हे चालतं आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर मग या सार निवडणं खरं तर काय आहे, आत्मा अनात्मा सार असार याच्यासाठीची ही योजना आहे. की आपण पाहिलं की 2 गोष्टी वेगळ्या केल्या, आत्मा वेगळा ठेवला, अनात्मा वेगळा केला. आता त्यातलं सारही काढून घेतलं, म्हणजे मॉरल काय आहे, तत्व काय आहे ते काढून घेतलं आणि त्याच्यासाठी तिने आपल्याला या उभारणीचा विषय सांगितला. कारण काय असेल तर ते आपल्याला त्याचा उपयोग होईल. की नुसतं मुळात ओंकार आहे, त्या ओंकारातून सगळं निर्माण झालं. निरनिराळ्या पद्धतीने आपण यापूर्वी निर्मितीचा विचार केलेला आहे. जग कसं निर्माण झालं याला उभारणी असा शब्द वापरला आहे आणि त्या उभारणीसाठी हा सगळा क्रम ते आपल्याला सांगतात. आणि तो क्रम सांगताना आपण या सगळ्या उभारणीच्या ह्याच्यात न अडकता 2च गोष्टी आपल्याला पाहिजे की त्या बीजामध्ये पण ईश्वर आहे आणि त्या पंचमहाभूतांमध्ये पण ईश्वरच आहे. तो ईश्वर संकल्प पण करतो आणि निर्मिती करून तो उभारणी पण करतो. हे सगळं त्याचंच काम आहे. त्यानेच आपल्याला इथे आणलेलं आहे, तोच आपल्याला घेऊन जाणार आहे, तोच आपल्याला कदाचित दुसऱ्या देहात नेणार आहे, पण तोच आहे हे आपल्याला कळण्यासाठी हा सगळा एवढा प्रपंच समर्थाने मांडलाय. कळायचं आहे एवढंच की तुमच्या आमची पहिली जी ओळख आहे, आपली आपल्याला होणारी ओळख आहे, ती ओळख काय, तर मी ईश्वर रूप आहे. मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे आहे आत्मा आहे. ते सार आपण ओळखलेलं आहे आणि मी म्हणजे जे ईश्वर आहे तर या ईश्वराची माझ्या या पिंडावरती माझ्या देहावर सत्ता चालते. माझी कल्पना, माझं मन, माझी बुद्धी, माझी इंद्रिय हे काहीच करणार नाही आहे. ईश्वरी सत्तेनं हे चालणार आहे हे मी लक्षात घ्यायचं आहे. याच्यासाठी हा उभारणीचा सगळा व्याप समर्थाने सांगितला. आणि नुसतं या पिंडापुरतं विचार करून चालणार नाही, तर पिंडाबरोबर या संबंध सृष्टीची निर्मिती कशी झाली तोही विचार सांगितला. तो सांगताना दोन्ही प्रकार सांगितलं की एकीकडे ही उभारणी पण सांगितली आणि एकीकडे सांगितलं हा सगळा भास आहे बरं. आणि तो भास कसा आहे हा निरनिराळ्या आपल्या भासाच्याच कल्पना लक्षात घेऊन दाखवल्या की आपणच दिवा स्वप्न बघतो, आपणच कल्पना करतो, आपणच निरनिराळ्या सृष्टी आहेत असं मनाला भासवतो, तर यातलं काहीच नसतं. परत आपण मूळ 2 विचारांकडे यायचं आणि परमात्मा सगळीकडे भरलेला आहे आणि परमात्म्याच्याच सत्तेनं हे सगळं चालतं आहे. अगदी आपलं क्षणक्षण, आपली प्रत्येक कृती, आपलं सुखदुःख, आपलं हवं नकोपण, या सगळ्या गोष्टी आपल्या आत असणाऱ्या या आत्म्याच्या किंवा या परमात्म्याच्या सत्तेनं चालणाऱ्या आहेत. आता हे जे चाललेलं आहे तर ते जसं उभारणी झाली आहे म्हणजे निर्मिती झाली आहे, तयार झालेलं आहे, तसं ते
नाश पण पावणार आहे त्याचा विचार आपल्याला पुढल्या समासात समर्थ करणार आहे तो आपण त्यावेळेला बघूया. धन्यवाद.